आपलं शेत पण पाण्याखाली जातं. भाई हा रोड एक नंबर झाला आता. पहिला तर एवढा बेकार रोड होता भाई. हे चालायची पद्धत आहे का, एवढं बेकार कापतं ना तोंडावरती डायरेक्ट मग वार. हे मुंबईत करायला मिळत नाही. अचानक झालेला पाऊस. सकाळी तर कडक ऊन होतं आणि अचानक जोरात पाऊस आला. तर आलोय टेरेसवरती. हवा पण खूप आहे भाई. त्या दरवाजाला काहीतरी लावूया दगडा. इथून आहे ना जे डोंगर वगैरे दिसायचे, म्हणजे आमचा गावचा डोंगर म्हणा किंवा ज्योतिबाचा डोंगर दिसायचा, ते आता काहीच दिसत नाहीत. सगळं वाईट. हो बघा, इथे गावचा डोंगर होता आणि तिकडे तो ज्योतिबाचा डोंगर आहे. ते काहीच दिसत नाही. इतर वेळी ते नॉर्मली जरी दिसायचे, म्हणजे ऊन वगैरे असल्यावरती, इतका पाऊस जोरात आहे ना इकडे, तर पुढचं काय आहे ते दिसत पण नाही आहे. मला आवाज येत असेल तर जोरात गडगडते. इफ पॉसिबल, आज जर पॉसिबल झालं तर आपण आज आपल्या शेतात पण जाऊ. आणि आपलं शेत जे आहे ते नदीच्या काठावरती आहे. ज्यावेळी मोठा पाऊस येतो आणि ज्यावेळी कोल्हापूरमध्ये महापूर येतो तर आपलं शेत पण पाण्याखाली जातं. सो तिकडे आत्ता काय सिच्युएशन आहे ती आपण आज संध्याकाळी बघून येऊ. तेही आपण या व्लॉगमध्ये टाकणार आहोत. सो गाईज, आता आम्ही आलो आहे जिममध्ये. काल काय व्लॉग बनवता आला नाही कारण की पाऊस खूप होता. खूप होता. मला असं वाटलं की संध्याकाळपर्यंत जर पाऊस कमी आला तर आपण आपल्या शेतामध्ये जाऊ. बट तसं काय झालं नाही कारण की रात्रभर पण काल खूप पाऊस होता. सो आज आहे Day 2 आणि संध्याकाळचे 4:15 झाले असतील. सो आता आम्ही वर्कआउट करणार बघा. जिममध्ये आलो आहे. नॉर्मल जिम आहे आमच्या गावामध्ये. जिममध्ये आलो आहे आणि ह्या जिमच्याच खाली तालीम पण आहे. सो जर ती पोरं आली तर तेही तुम्हाला बघायला मिळेल की तालमीतली पोरं कशी कुस्ती वगैरे खेळतात ते. म्हणजे लहानच पोरं आहेत. थोडासा वर्कआउट करतो आणि वर्कआउट करून झाल्यानंतर आपण डायरेक्ट शेताकडे जाऊ. चलो बाय. डन. सो वर्कआउट आता झाला आहे. पोरं आलेत खाली तालमीत. या काय कुस्ती खेळाले ते पोरे. व्यायाम झाला का? सो आता पोरं वर्कआउट करत आहेत, म्हणजे जरा बॉडी गरम करत आहेत आणि गरम झाल्यानंतर डायरेक्ट कुस्तीला सुरुवात. आम्ही लहान होतो त्यावेळी आम्ही पण यायचो इथे तालमीत. आईस बाहेर किती पण गरम असलं तरी तालमीत थंडावाच असतो. कारण बघा ही लाल माती एकदम थंड आहे. लाल माती. खुराक काय खातोयस? खुराक रोज भाकरी, भाजी, भात. दुसरं काय खायचं नाहीस? खाते. दूध बी काय? थंडाई, बदाम, खारी. थंडाई कोण बनवते? थंडाई मीच बनवते. तशी काय टाकलं त्यात? त्यात बदाम, खसखस, परत जायफळ आणि बोल की. मगच बी आणि हा मग काय घालतात तू सांगते. कोण टाकते? आम्ही टाकतोय. काय दिवसभरात सांग काय करतोयस? सकाळी 5 उठतोय, रनिंगला जातोय. बर. झाल्यावर जिमवर व्यायाम करतोय. व्यायाम करून झाल्यावर दूध पितोय. मग जेवण 11ला आणि 12ला झोपायचं. तर झोपून उठल्यावर 4ला उठायचं आणि 1 तास इकडं तिकडं. मग 5ला तालमीत यायचं, व्यायाम करायचा. मग घरात जायचं, दूध प्यायचं, थंडाई प्यायची आणि मग काय आपल्या कामाला. कुस्ती घ्या आता चला. आम्ही त्याची वाट बघायला लागलोय. ही पोरं काय नुसती व्यायामच करायल्यात. काय भानगड नुसती लाजा लागल्यात. ही माती का करतात? आम्ही व्यायाम करतो माहिती आहे का? हां. तेव्हा व्यायाम करून कोणी मातीवर जोर पडते कोणी माती खाली डसते, म्हणजे खाली होते. हां. मग कुस्ती खेळायला लागलीत की नाही, जरा पडल्यावर दणका वगैरे बसतोय. मग करलं की नाही, पडलं तरी मातीशी वरच्यावर असते, लागत नाही. बरोबर आहे. शौर्य तुझ्या ताकदीला ऐकत नाही. पाच लावून घेते. पाच लावून घेते म्हटलं. हे उतर खाली आता. आमच्या हनुमान तालमीचे छोटे पैलवान 1.5-2 लाखाला पॅकेज आली. काय निवांत, काय विषय नाही. काय जगशील का नाही उद्या माहीत नाही तर वर पॅकेज
काय बघते युट्यूब वाढायला नाकापुढे चालणारा देवेंद्र फडणवीस. अरे थांब की बाळा, पळालायस का? काळ्या मातीचा पैलवान. सापला विषय. पाणी घेऊन आले, जा जा. घेतले मी बुखी खाची त्या देवेनंतर मी तुझ्यानंतर मी मागितलं. चला रे, जातो मी. बाय 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 बाय. सो डन, फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता शेताकडे चाललो आहे. सो आज आपण काय विषय आहे ह्यो? कसली ताकद आमची गरिबांची. कुठे? सो आज आपण स्प्लेंडर घेऊन जाणार आहोत. इसको नाही, इसको आज इधर रखने का. शेतावाल्या रस्त्यावरती हीच गाडी परफेक्ट आहे. सो सेटअप आपला आता रेडी आहे आणि आता आपण चाललो आहे गाईज. सगळी आता तोंडाकडे बघणार हा. गाईज गावात हेल्मेट कोण घालत नाही आणि मीच घातले. सगळ्यांची बाय अशी म्हणणार आहे, कोण जा रहा आहे. गाईज स्प्लेंडर चालवायला लय भारी वाटतं आता पण. काय पण हलकी गाडी, पण अशी गल्लीतून भाई जाम हळू चालवायला लागते गाडी. बारकी पोरं असे रापकन येतात. अनिकेत जेव्हा अनिकेत हाय की आलायच की आलायस. कुठे निघालायस रे? क्रिकेट आलो, जरा शेताकडे जाऊन येतो. ए गप. बघा ही मराठी शाळा आणि इथं आता पोरं क्रिकेट खेळायला चाललेत. आणि हा आमचा प्लेयर जातो डोंगरावर खेळायला. मोठे प्लेयर जातात. हो तिथे मोठे प्लेयर्स असतात. डॉगेश बाय, डॉगेश बाय, कोंबडेश बाय. आई हा रोड एक नंबर झाला आता. पहिला तर एवढा बेकार रोड होता, पण हा रोड धोका देणार भाई. अर्धाच रोड बनवला असा ना कुठेतरी, पण जुने रोड असं होते ना ते असं शेताकडे जायची फील यायची. हा बोललो ना भाई. सो पाणी आता थोडं आतमध्ये गेलं आहे गाईज. ही बघू शकता, ही आमची नदी आहे. पुरामध्ये हे पूर्ण भरलेलं असतं जेव्हा महापूर येतो ना कोल्हापूरमध्ये तेव्हा. आणि आलं ना आपलं शेत ब्रो. गाडी बघा इकडेच लावूया. बघू शकताय स्प्लेंडर लवर गाईज. हॅशटॅग स्प्लेंडर. रायडिंग POV द्यायला गाईज हे बघा हेल्मेट आणलं आपण. काय करावं लागतं. सो फायनली आता आलो आहे आपल्या शेतामध्ये आणि तुम्ही बघू शकता हे जे पाणी आहे हे तिकडून नदीचंच पाणी आहे. आणि तुम्ही बघू शकताय आपल्या शेतीतून चालू होतं आणि इकडून असं आतमध्ये. आपल्या पण शेतामध्ये गाईज ऊस आहे यावेळी. म्हणजे दरवर्षी ऊसच असतो, कारण की कोल्हापूरमध्ये कारखाने जास्त, म्हणजे साखर कारखाने जास्त असल्यामुळे सगळे लोक ऊसाचीच शेती करतात. ज्यावेळी आमच्याकडे शेत करायला होतं, म्हणजे आम्ही लोक म्हणजे माझे आजोबा आहेत ते स्वतः जेव्हा करायचे त्यावेळी आम्ही खूप काम केलेलं आहे इथे. जेव्हा पण आम्ही सुट्टीला यायचो त्यावेळी शेतामध्ये यायचो. तुम्हाला जसं दाखवलं ते पाणी जे आहे तिथे आम्ही काय करायचो, बालदी वगैरे असायची ना. आता इकडे आमच्या या साईडला विहिरी जास्त नाहीच आहेत, नदीजवळ असल्यामुळे जास्त विहिरी कोणी बनवलेल्याच नाही आहेत. सो आम्ही काय करायचो, जेव्हा पण ते फवारणी, औषध फवारणी वगैरे जे काय असायचं तेव्हा बडेपप्पा ते काय बोलतात पंप घेऊन यायचे. म्हणजे ते असे पाटीला लावतात ना, तो पंप तो आम्ही इथं ठेवायचो आणि त्याच्यात पाणी जे लागणार आहे ते आम्ही त्या ह्याच्यातून घ्यायचो. ते आता जे आहे ना जिथे पाणी साठलं आहे त्याच्यातून. पण ते पाणी कितीही काही गरम असू दे, थंडी असू दे, पावसाळा असू दे, ते पाणी कधीच कमी होत नाही. मग आम्ही त्या बालदीला रश्शी बांधायचो आणि रश्शी बांधून ते त्याच्यामध्ये टाकायचो आणि तिकडून मग खेचून त्या पंपमध्ये भरायचो. मग त्यानंतर ते औषध वगैरे काय काय बनवायचे ते आणि मग फवारणी चालू. हा आर्यन बघा, आर्यनचा एक माझ्याकडे व्हिडिओ आहे, म्हणजे लहानपणीचा ज्यावेळी आम्ही शेतात आलेलो तेव्हा काम करायला. तो जर मला भेटला ना तो मी इकडे साईडला कुठेतरी टाकेन. भेटणार. आपण आता थोडं आतमध्ये जाऊया, बघूया काय विषय.
आणि भाई ही चालायची पद्धत आहे का, एक हात पुढे करून. जर हात पुढे नाही केलात हे एवढं बेकार कापतं ना, तोंडावरती डायरेक्ट मग वार. चल परत जाऊया. आता पण चिखलच आहे पूर्ण, पावसाने हे बघ पूर्ण हे झाले. बघा गाईस, माती बघा पूर्ण भुसभुशीत झाली आहे, पूर्ण ऊसच आहे. म्हणजे आता हे आम्ही बाहेर जाऊन सांगितलं तुम्हाला शेंदर लागते नाही. ते ज्यावेळी पाणी सोडलं जातं ना तिकडून ते चालू करायचं आणि ह्याच्यातून मग पाणी येतं. मग ह्या पाण्याने हे जे सऱ्या बनवलेत ना अशा, त्याच्यामध्ये ते पाणी जातं आणि ह्याला असे दरवाजे बोलतात. हे असं साईडला केल्यावरती मग ह्या सरीत पाणी जाणार. ही सरी भरल्यावरती मग हा बंद करायचा, मग परत दुसरा चालू करून मग त्या सरीत पाणी सोडायचं. आणि आपलं असं आपलं जे आहे आपलं त्या साईडला आहे. पण चिखल असल्यामुळे मी काही गेलो नाही तिकडे, कारण की चप्पल सगळ्या खराब होणार, पाय बी सगळ्या खराब होणार. त्यापेक्षा न गेलेलं बरं. नंतर कधी आलो ना, जेव्हा ऊस वगैरे नसेल, मोकळं रान असेल त्यावेळी दाखवतो. काहीच व्ह्यू बघा तुम्ही. हे बघा हाताला कापलं पण, कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार आहे. गाईज आपल्या भावाचं प्रिपरेशन बघा, हाताला काहीच झालं नाही. फुल स्लीव्सचं टी शर्ट घालून आला, कुछ नाही, आणि आम्हालाच लागलं. काय नाही एवढं नाही लक्ष द्यायचं. हे बघा असा चिखल सगळा आहे म्हणून जास्त आतमध्ये गेलो नाही, कारण की भाई पाऊस पडला होता. आता सध्या आम्ही हे शेत दुसऱ्यांना करायला दिलं आहे. म्हणजे जे काही पिकवणार वगैरे ते त्यांच्या हिशोबाने पिकवणार, त्याच्यातला जो काय मोबदला असेल तो मग ते आम्हाला देतात. असा सीन आहे. लहानपणी खूप मजा यायची ज्यावेळी आम्ही इकडे यायचो. तुम्ही तो रस्ता बघितलाच असाल. त्या रस्त्यामध्ये भाई असा सीन व्हायचा की आम्ही बडेपप्पांची MIT यायचो. जे बडेपप्पा गाडी चालवायचे आणि आम्ही मागे बसायचो. ते कॅरियर जे होतं, म्हणजे मागची जी सीट आहे ना ती काढलेली होती आणि डायरेक्ट कॅरियर. कारण की काही दुकानाचा माल वगैरे जे काय असेल ते त्याच्यावरती सीट असेल तर ते बांधायला वगैरे व्यवस्थित यायचं नाही, म्हणून त्यांनी सीट काढूनच ठेवलेली. आणि शेतामध्ये पण जे काय आणायचं किंवा काय असेल त्यासाठी ते डायरेक्ट ज्या गोणी असायच्या त्या त्याच्यावरती ठेवायचे. मग ते सीट नव्हती आणि आम्ही त्याच्यावरती बसायचो आणि यायचो. वाट लागायची कधी पोचतोय असं व्हायचं, कधी पोचतोय. ज्यावेळी महापूर येतो त्यावेळी हे सगळं पाण्याखाली, आपलं हे शेत जे आहे ते तिथपर्यंत पाणी जातं, ते पण पाण्याखाली जातं. म्हणजे बोलू शकतो महापूर आल्यावरती शेतामध्ये ऑलमोस्ट कमरेच्या वरती पाणी असतं, कधी कधी कमरेच्या वरती. हा जो DP वगैरे ते सगळं पाण्याखाली जातं सगळं. मग या लाईट वगैरे सगळ्या बंद कराव्या लागतात. जॅकवेलच्या त्या साईडला दिसते ना ते कोल्हापूर आहे. जे मी तुम्हाला दाखवलं असा काही दिवस होता आमचा, की काल जो प्लॅन झाला तो आज सक्सेस झाला. पण सक्सेस होतात, गावी असल्यावरती प्लॅन सक्सेस होतात भाई. म्हणजे संध्याकाळी तुम्ही ही संध्याकाळ बघा, गावी जर तुम्ही आलात आणि गावातली प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक सकाळ, प्रत्येक दिवस हा मेमोरेबल असतो. म्हणून सगळ्यांनी गावी जा भाई, आपलं गाव एक्सप्लोअर करा, गावात काय आहे काय नाही आहे हे बघा. आणि तुम्ही बघू शकता इकडे सनसेट होतो आहे, मस्त हवा चालली आहे, नेचरचा आनंद घेतो आहे. हे मुंबईत करायला मिळत नाही. म्हणून पैसे देऊन पण भाई किती पैसा द्या तुम्ही मुंबईमध्ये, तर तुम्हाला हा आनंद घेता येणार नाही भाई. तुम्हाला तुमच्या गावी जायचं आहे, तुमच्या मित्रांचं गाव असेल तर गाईज मित्रांचं गाव एक्सप्लोअर करा. बघा आम्ही त्या टायमाला लास्ट जे आमचे व्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही जुन्नरला गेलेलो. आमचं जुन्नरशी काही म्हणजे आमचं घर नाही आहे, काय नाही, पण रोहनचं होतं. का रोहन आपला मित्र आहे भाई, त्याचं गाव आपण एक्सप्लोअर केलं. मुंबईतले काय रोजचा दिवस असंच ढकलत जातो, काहीच कळत नाही. कधी सकाळ झाली कधी संध्याकाळ झाली, लोक कामात बिझी असतात, अभ्यासामध्ये बिझी असतात. सो कधीतरी गावी जायचं, गावी आपलं गाव एक्सप्लोअर करायचं आणि गावची मजा घ्यायची गाईज. ह्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. फिरत राहा, चिल मारा.